नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी चिटणीसांची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण क्रमांक 4 कर्ज रोखे विक्री या प्रकरणातील स्वाध्यायातील प्रश्न उत्तरांची माहिती आपण अभ्यासत आहोत. आज प्रश्न क्रमांक 5 पुढील विधानांचे सहकारण स्पष्ट करा या प्रश्नाच्या संदर्भातला अभ्यास आपल्याला करायचा आहे. यापूर्वी आपण या प्रकरणातील इतर प्रश्नांचा देखील अभ्यास केलेला आहे. याचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील, या व्हिडिओच्या शेवटी किंवा प्लेलिस्टमध्ये प्रकरण क्रमांक 4 कर्ज रोखे विक्री हे जर तुम्ही शोधलं तर त्यामध्ये तुम्हाला ह्या प्रकरणातील सर्व व्हिडिओ अभ्यासाला मिळतील. चला पाहूयात कोणते विधानं आहेत आणि त्यांची उत्तरं कशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित. मित्रांनो, पहिला प्रश्न यामध्ये दिलेला आहे. कंपनीला सुरक्षित कर्ज रोख्यांची विक्री करताना आपल्याला किंवा तिच्या मालमत्तेवरती बोजा निर्माण करावा लागतो. तर या विधानाचं आपल्याला कारण स्पष्ट करायचे आहे. प्रश्न 4 मार्काला असतो म्हणून कमीत कमी 4 कारणं आपल्याला तर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून मी नंबर टाकून कारणं लिहितोय. पहिला आहे, कंपनीला सुरक्षित कर्ज रोख्यांची विक्री करताना तिची किंवा तिच्या दुय्यम किंवा जो कोणी धारक कंपनीचा असेल तर त्याला मालमत्ता तारण किंवा गहाण ठेवावी लागते किंवा त्याच्यावर काही प्रमाणात बोजा निर्माण करावा लागतो. कंपनीच्या मालमत्तेवरती कर्जरोखे विश्वस्तांच्या वतीने बोजा निर्माण केला जातो. हा बोजा निर्माण केलेल्या मालमत्तेवरती विश्वस्त परिरक्षक म्हणून भूमिका पार पाडत असतात. सामान्यतः स्थिर भार असलेली मालमत्ता किंवा तिच्यावरती भार असलेली मालमत्ता तारण ठेवून कर्जरोखे सुरक्षित केले जात असतं. दुसरा आहे, जर कंपनीने व्याज दिले नाही किंवा भांडवलाची परतफेड केली नाही तर कर्जरोखे धारक कंपनीची बोजा असलेली मालमत्ता विकून त्यांचे पैसे वसूल करू शकतात. कर्जरोख्यांची मूळ रक्कम व त्यावरील व्याज देण्यासाठी बोजा निर्माण केलेल्या मालमत्तेचे मूल्य योग्य म्हणजेच एकूण देय रक्कम फेडण्या इतपत किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक असतं. कर्जरोख्यांच्या सुरक्षिततेसाठी कंपनीला आपल्या संपत्तीवरती बोजा निर्माण करणे आवश्यक असते. मित्रांनो, जसं आपण बँकेमध्ये कर्ज घ्यायला जातो त्यावेळेस बँक आपल्याकडून काहीतरी तारण ठेवून घेते आणि आपण जर कर्ज त्याला बँकेला रिटर्न केलं नाही तर आपण ठेवलेली जी वस्तू त्यांच्याकडे तारण आहे ती विकून त्यांचे ते कर्ज नील करतात आणि उरलेली रक्कम आपल्याला देतात. अगदी त्याचप्रमाणे इथं कर्जरोख्यांची जे कंपनीला देत असतात कर्जरोखेधारक, तर त्यांचेही पैसे जर कंपनी रिटर्न करू शकली नाही तर मग ते कर्जरोखेधारक त्यांच्याकडे असलेला हा बोजा जो आहे तो विकून त्यांचे पैसे नील करतात. मग त्यावेळेस त्यांना ही तारण ठेवलेली रक्कम घेतलेल्या कर्जाच्या जास्त असणे गरजेचे असतं. त्यानंतर आहे, तथापि केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने हमी दिलेल्या सरकारी कंपनीने सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री केल्यास तिला आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्याची गरज नसते. काही अशा आहेत की ज्याच्यावरती केंद्र सरकार राज्य सरकार हमी देतं की त्याने जर कंपनीने नाही दिले तर आम्ही तुमचे पैसे रिटर्न करू, मग त्याच्यावरती अशी मालमत्तेवरती बोजा निर्माण केला जात नाही. संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करून कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळाला अधिकार दिले जातात. तसेच या सभेत मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी ही मान्यता घेतली जाते. आणि चौथा आहे, कोणत्या मालमत्तेवर बोजा निर्माण केला आहे याची नोंद कंपनीला बोजा नोंदणी पुस्तक अशा स्वतंत्र पुस्तकात करावी लागते. अशा प्रकारे मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. 4 मुद्दे आपण ह्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते. याचं उत्तर पाहूया. याच्यातही आपल्याला 4 मुद्दे अपेक्षित आहे लिहिणं, म्हणून नंबर टाकूनच उत्तर लिहा. पहिला आहे, कर्जरोखे विश्वस्त हे कर्जरोखेधारकांच्या हिताचे रक्षण करणारी संस्था अथवा व्यक्तीचा समूह असतो. जेव्हा कंपनीस कर्जरोखे विक्रीसाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करायचे असते किंवा
500पेक्षा जास्त जनतेला तसेच सभासदांना कर्जरोखे खरेदीसाठी आवाहन करते, तेव्हा कंपनीस एक किंवा जास्त विश्वस्तांची नेमणूक करावी लागते. विश्वस्तांची नेमणूक करतेवेळी कंपनीस त्यांच्याशी करार करावा लागतो. 2. अशा विश्वस्त जे आहेत त्यांना विश्वस्त करार कंपनी आणि विश्वस्त यांना मान्य असलेल्या नियम व अटी यांचा समावेश त्यामध्ये असतो व त्यात कर्जरोखे विश्वस्तांची भूमिका नमूद केलेली असते. कंपनी कर्जरोख्यांची विक्री करताना त्यांची किंवा त्यांच्या दुय्यम किंवा धारण कंपनीची मालमत्ता गहाण ठेवते अथवा त्यावर बोजा निर्माण करते. हा जो बोजा कर्जरोखे विश्वस्तांच्या वतीने निर्माण केला जातो. बोजा निर्माण केलेल्या मालमत्तेवर विश्वस्त परिरक्षक म्हणून भूमिका पार पाडत असतात. त्यानंतर 3. माहितीपत्रक किंवा मागणीपत्र निर्गमित करण्यापूर्वी किंवा कर्जरोखे वाटप झाल्यानंतर 60 दिवसात कंपनीला कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते. कर्जरोखे विश्वस्तांना विश्वस्त म्हणून कार्य करण्याची लेखी संमती द्यावी लागते, तेव्हाच ते काम करू शकतात. कंपनीच्या माहितीपत्रकात किंवा मागणीपत्रकामध्ये कर्जरोखे विश्वस्तांची नावे नमूद करावी लागतात. 4 आहे कर्जरोखे विश्वस्त हे कर्जरोखे धारकांच्या तक्रारीचे निवारण करतात. जर कंपनीने कर्जरोख्यांची मूळ रक्कम व त्यावरील व्याज देण्यास विलंब लावला अथवा दिले नाही तर कर्जरोखे विश्वस्त नॅशनल कंपनी लॉ डिस्ट्रीब्युशनकडे संपर्क साधतात व त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यास मदत करतात. त्यासाठी विश्वस्तांची गरज ह्या ठिकाणी असते. त्यानंतर 3रा प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न आहे 3रा. कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते. उत्तर आहे त्यामध्ये पहिला, ज्या दस्तऐवजांद्वारे कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून काही अटी व शर्तीवर कर्ज घेतल्याची आपल्या नाममुद्रेसह कबुली देते व ज्यावर संचालकांच्या सह्या असतात त्या दस्तऐवजाला कर्जरोखे असे म्हटले जातं. थोडक्यात कर्जरोखे हा कंपनीने घेतलेल्या कर्जाचा दाखला असतो. कर्जाऊ किंवा उष्ण भांडवल उभारण्यासाठी सार्वजनिक कंपनी तसेच खाजगी कंपनी कर्जरोख्यांची विक्री करतात. कर्जरोख्यांद्वारे कर्जाऊ भांडवल उभारणी करणे हा पूरक निधी उभारण्याचा उत्तम स्रोत आहे. कंपनी सुरक्षित तसेच असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करते. सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला आपल्या मालमत्तेवरती बोजा निर्माण करावा लागतो. कंपनी कायदा 2013 मधील तरतुदीप्रमाणे आता असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करण्यास कंपनीस प्रतिबंध केलेला आहे. 3. समहक्क भागांमध्ये पूर्णतः अथवा अंशतः रूपांतरित केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांचीही कंपनी विक्री करू शकते. कंपनी अरूपांतरणीय कर्जरोख्यांची सुद्धा विक्री करू शकते. रूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करणे आवश्यक असते. कंपनी परतफेडीच्या तसेच न परतफेडीच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते. बहुतेक कर्जरोखे हे परतफेडीचेच असतात, म्हणजे मुदत संपल्यावर त्यांची परतफेड कंपनीला करावीच लागते. न परतफेडच्या कर्जरोख्यांची परतफेड कंपनीच्या अस्तित्व काळात केली जात नाही. अशा कर्जरोख्यांची परतफेड कंपनीच्या विसर्जनानंतर किंवा कोणत्याही अटीचा भंग झाल्यास त्याची परतफेड कंपनीकडून केली जाते. आणि 4 सांगता येईल की कंपनी नोंदवलेल्या तसेच वाहक कर्जरोख्यांचीही विक्री करू शकते. तथापि कंपनी मतदाराचे अधिकार असलेल्या कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. कंपनी आपल्या भागधारकांना व जनतेला आवाहन करूनच तसेच खाजगीरित्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे काही कर्जरोख्यांची कंपनीला विक्री करता येते, काही कर्जरोख्यांची विक्री करता येत नाही. तर त्या संदर्भातले हे काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतात. तर एकंदरीत मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी अभ्यासलेला आहे. यानंतर राहिलेल्या प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत. चला, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर प्रश्नांसोबत. तोपर्यंत नमस्कार.